Amit sir, please come on the stage. Please clap. All of you clap. Please. जगद्गुरु संत तुकोबारायांच्या पदस्पर्शानं आणि छत्रपती शिवरायांच्या शौर्यानं ज्ञान्यांचा राजा संत ज्ञानेश्वर माऊली आणि ह्या गावचं अर्थात सुदुम्रे नगरीचं वैभव श्री संत रोकडोबा महाराज यांच्या पदस्पर्शानं पाहून आणि पुणे झालेल्या या सुदुम्रे नगरीमध्ये आज या ठिकाणी लिटिल हार्ट इंग्लिश मीडियम स्कूलच्या माध्यमातून ॲन्युअल फंक्शन ॲन्युअल डे ठिकाणी संपन्न असताना खरं तर 3 वाजल्यापासून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात। खरं तर पालकांकडे पाहिल्यानंतर उपस्थित मान्यवरांकडे पाहिल्यानंतर एक गोष्ट निश्चितपणे लक्षात येते की खूप वेळ झाला कार्यक्रम चालू आहे, परंतु असे कार्यक्रम वर्षातनं एकच होत असतात। आपली मुलं शाळेमध्ये रोज शिक्षण घेत असतात आणि शिक्षण घेत असताना त्यांना फक्त शाळेतील धडे न देता त्या ठिकाणी आपण त्यांना विविध खेळ देखील आपण शाळेमध्ये घेतले पाहिजे। म्हणून मागील 8 दिवसापासून शाळेमध्ये स्पोर्ट्स डे देखील होते। अनेक पॅरेंट्स देखील त्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले। अनेक जण जिंकले, अनेक जण पराभूत झाले, परंतु जे पराभूत झाले त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा खऱ्या अर्थानं अगदी पाहण्यासारखा होता, कारण ते आज पराभूत झाले ते उद्याचे विजेते आहेत, म्हणून त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता तो खऱ्या अर्थानं खूप आनंददायी होता। आणि जे जिंकले त्यांनी देखील खूप कष्ट केले आणि जिंकले। खरं तर असे देश शाळेमध्ये होत असताना आपण आपल्या मुलांना इंग्लिश मीडियमच्या शाळेमध्ये चांगलं शिक्षण मिळावं यासाठी शिक्षणासाठी पाठवत असतो, परंतु हल्ली आपण पाहतो मराठी शाळा ओस पडत चालल्यात। परंतु या राज्यामध्ये ह्या देशामध्ये जे मराठी शाळेमध्ये शिकले ते खऱ्या अर्थानं देशाच्या सर्वोच्च स्थानी जाऊन बसलेले आहेत। मी असं म्हणणार नाही की इंग्लिश मिडियमची शाळा त्या ठिकाणी शिक्षण घेतलेला शिकत नाही, परंतु इंग्लिश मिडियमला जे विद्यार्थी शिकत असतात त्यांचे पालक 1-1 लाख रुपये फी भरतात आणि त्यांना अपेक्षा असते की शिक्षकांनी आमच्या मुलाला घडवलं पाहिजे, शिक्षकांनीच आमच्या मुलाला चांगलं शिकवलं पाहिजे। परंतु पालक मगाशी आपण एक या ठिकाणी नाटक पाहिलं की मोबाईलनी काय होतं। खरं तर मी एवढंच सांगेन की एक 5वीमध्ये शिकणारा मुलगा होता, त्याला शाळेमध्ये शिक्षकांनी सांगितलं की तू सुंदर असं चित्र काढ। तर ज्यावेळेस तो चित्र काढायला लागला, खरं तर त्या ठिकाणी आम्ही सर्वजण बसलो होतो। आम्हाला अपेक्षित होतं की तो मुलगा निसर्ग चित्र काढेल, तो मुलगा एखाद्या व्यक्तीचं चित्र काढेल, तो मुलगा एखाद्या प्राण्याचं चित्र काढेल, परंतु ज्यावेळेस त्या विद्यार्थ्याला 5वीच्या चित्र काढायला घेतलं त्यावेळेस त्याचं चित्र असं होतं की एक बंद खोली होती, त्या ठिकाणी बेड होता, तो मुलगा मध्ये बेडमध्ये झोपला होता, ह्या साईडला मम्मी होती, ह्या साईडला त्याचे पप्पा होते आणि समोरच्या बाजूला भिंतीवरती घड्याळ लावलेलं होतं आणि त्या घड्याळामध्ये रात्रीचे 2 वाजले होते। ज्यावेळेस घड्याळामध्ये रात्रीचे 2 वाजले होते, मुलाने चित्र रेखाटायला घेतलं, त्यावेळेस त्या मुलाने शेजारी झोपलेल्या आईवडिलांकडे पाहिलं आणि ज्यावेळेस तो आईवडिलांकडे पाहत होता त्यावेळेस आईच्या हातामध्ये एक मोबाईल होता आणि वडिलांच्या हातामध्ये एक मोबाईल होता। ज्यावेळेस ते चित्र पाहिलं त्यावेळेस अक्षरशः अंगावरती काटा आला की रात्रीच्या 2 वाजता आमचे आईवडील, आमचे मम्मी पप्पा मुलांना चांगले धडे द्यायचे सोडून त्या ठिकाणी मोबाईलमध्ये बघतात आणि ज्यावेळेस आपले आईवडील मोबाईलमध्ये बघत असतील त्यावेळेस मला वाटतं आपला मुलगासुद्धा मोबाईलमध्ये बघितल्याशिवाय राहणार नाही। म्हणून मगाशी पूजा टीचरने सुंदर असं या ठिकाणी नाटक सादर केलं। खरं तर त्यांचंही म्हणणं होतं की मी मोबाईल सोडणार नाही। त्या ठिकाणी मग त्यांच्या जी भूमिका त्या ठिकाणी साकारली त्या सांगत होत्या की मला मोबाईल नको आहे, परंतु मम्मीचा आग्रह होता की तू मोबाईल घे, शांत बस। आमच्या घरातली महिला ज्यावेळेस घरामध्ये काम करत असते आणि त्यावेळेस घरामध्ये ते मुलगा रडायला ज्यावेळेस लागतो त्यावेळेस ती मम्मी म्हणते की बाळा मोबाईल घे आणि शांत बस। ही आजची खऱ्या अर्थानं वस्तुस्थिती आहे। आपण 1-1 लाख रुपये फी भरतो, आपल्या मुलांना शाळेमध्ये शिक्षणासाठी टाकतो, परंतु आपल्या मुलाची प्रगती किती आहे हे आपण देखील पाहणं खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळाची गरज आहे। पूर्वी आमची मुलं शिकायची A फॉर ॲपल, B फॉर बॅट, C फॉर कॅट, परंतु आजचे मुलं
खऱ्या अर्थानं ए फॉर अमिताभ, बी फॉर बच्चन, सी फॉर कॅटरीना ह्या गोष्टी शिकतात. पुढे जाऊन आमची मुलं ए फॉर फेसबुक, डी फॉर डाउनलोड. हातामध्ये मुलाला जर मोबाईल दिला तर तो मोबाईल इतका प्रचंड वेगानं तो त्या मोबाईलवरती खेळत असतो की त्याला कुठून काय डाउनलोड करायचं, मम्मी पप्पांचे ॲप्लिकेशन, फोटो कुठं त्या ठिकाणी अनलॉक करायचे, इथपर्यंत आमची मुलं आज खऱ्या अर्थानं पोचलेली आहेत. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, मुलांना मोबाईलचा वेळ असू द्या, परंतु त्याच्या माध्यमातून आज स्कूलमध्ये आमच्या ज्यावेळेस शिक्षक मुलांना पेपर जे काय अभ्यास आहे तो मोबाईलवरती पाठवतात. आमची मुलं तो अभ्यास करतात का? तुम्ही मुलाला सांगता मोबाईल घे, तुझा अभ्यास आला आहे, तुझा स्टडी आला आहे, परंतु तो मुलगा स्टडी करायचं सोडून त्या ठिकाणी काहीतरी गेम खेळत असतो. मी उपस्थित पालकांना एवढीच विनंती करतो, तुम्ही तुमच्या मुलाचं भविष्य घडवत असताना तुमच्या मुलाला चांगला मोबाईल जरूर द्या, परंतु मोबाईल देत असताना आत्ताच इथून घरी गेल्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये जेवढ्या गेम असतील तेवढ्या गेम आपण डिलीट केल्या तरी हरकत नाही. मुलांना अभ्यासाचे काही ॲप्लिकेशन आहेत ते आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा, त्याचा अभ्यास मुलांना आपल्या करू द्या. आज केंद्रीय विद्यालयासारखं फार मोठी शाळा आपल्या ठिकाणी आहे, परंतु मी सहज एक 8 दिवसापूर्वी टीचर केंद्रीय विद्यालयातील 5वीच्या मुलाची परिस्थिती पाहिली. ती परिस्थिती पाहिल्यावरती असं निदर्शनास आलं की त्या मुलाला राष्ट्रगीत हा शब्दसुद्धा लिहिता येत नव्हता. आज केंद्रीय विद्यालयात ॲडमिशन मिळावं म्हणून आमचे पालक त्या ठिकाणी त्याचे उंबरठे शिजवतात. मराठी माणसाला, मराठी व्यक्तीला त्या ठिकाणी ॲडमिशन मिळत नाही. त्या ठिकाणी फक्त आर्मीची मुलं ज्यांना चांगले मार्क्स मिळाले त्या मुलांना ॲडमिशन मिळतं. 5-5 लाख रुपये भरून देखील केंद्रीय विद्यालयामध्ये ॲडमिशन मिळत नाही. मला सांगा, 5वीच्या मुलाची जर अशी परिस्थिती असेल तर आज आमच्या लिटल हार्ट इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील चांगल्या प्रकारचं मराठी लिहिता येतं.